आता नगर शहरामध्ये जो काही आमच्या वऱ्हाड पालन करणाऱ्या लोकांवर अन्याय होतोय त्यासाठी आम्ही सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप आम्ही सगळं इथं मोर्चा घेऊन आलोय। कारण एकच आहे का आमचा गोरगरीब समाज आहे जो वऱ्हाड पालन करतो त्याच्यावर अन्याय होऊ नये। या प्रशासनाने पहिले तर कायद्याचा अभ्यास केला पाहिजे। जर छत्रपती संभाजीनगर मध्ये भैया जर बघितलं तर 1999 मध्ये एक कायदा तिथे पास केलेला आहे तिथं नगर विकास खात्याच्या अंतर्गत। जर वऱ्हाड पालनमुळे कोणाला जर त्रास होत असेल तर त्या ठिकाणी नगरपालिकेचे आयुक्ताचं काम आहे का त्या वऱ्हाड पालन करणारे इथं किती लोक आहे त्या लोकांशी बोलून त्यांची एक संस्था स्थापन करून त्यांना शहराच्या बाहेर जिथं त्रास होणार नाही त्या ठिकाणी जागा दिली जाते आणि त्या जागेत वऱ्हाड पालन नाही ही नगरपालिकेची जबाबदारी आहे, महानगरपालिकेची। का त्यांनी ती जागा त्यांना दिली पाहिजे आणि त्यांनी त्याचं पालन केलं पाहिजे। आणि जर कुठल्या वऱ्हाड त्रास देत असेल तर त्याला रिस्क टेंडर काढावं लागतं। ते टेंडर कुणाला तरी द्यावं लागतं आणि ते टेंडर काढून ते वऱ्हाड जमा करायची जे रस्त्याला त्रास देत असतील ते। आणि जरी ते त्रास देत असतील आणि जमा केले तर ज्या संबंधित मालकाला त्याला नोटीस देऊन सांगावं लागतं का वऱ्हाड तुझे असं तर ते घेऊन जा नाही तर दंड भरायचा, मग त्याची नंतरची प्रोसेस ती पाठवून द्यायची। पण तसं न करता कुठल्या तरी वेगळ्या धर्माच्या विचाराच्या लोकांच्या दबावात येऊन या लोकांनी जो अन्याय यांच्यावर केला तो आम्हाला मान्य नाही। त्यासाठी आम्ही तो वऱ्हाड घेऊन इथं आलोय। त्यात आता भैया होते ते नाही म्हणले म्हणून आम्ही तो वऱ्हाड त्याच्या गळ्यात टाकणार होतो त्या आयुक्ताच्या। त्यांनी म्हणले नका तसं करायला, ऐकल पण तो ऐकणारच नाही भैया।